पुढचा रिपोर्ट आहे खानदेशमधून। आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जळगावात धक्का बसलाय। मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर विरोधक राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय गरुड भाजपमध्ये दाखल झालेत। काँग्रेसचे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांनीही भाजपची वाट धरली आहे, त्यामुळे राजकीय समीकरण बदलणार आहेत। पाहूया एक रिपोर्ट। जळगावमध्ये शरद पवार गटाला धक्का। गिरीश महाजनांचे कट्टर विरोधक भाजपात। संजय गरुडांचा राष्ट्रवादीला दे धक्का। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात राजकीय घडामोडींनी वेग घेतलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिलेदार संजय गरुड यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। त्यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। अयोध्या राम मंदिर सोहळ्याच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या संजय गरुड यांना गिरीश महाजन यांनी भाजपमध्ये येण्याचा सल्ला दिला होता। गरुडांनीही महाजनांविरोधातील राजकीय वैर विसरून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदुर्णे गावचे संजय गरुड हे गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात लढले आहेत। त्यांनी महाजनांविरोधात 4 वेळा विधानसभा निवडणूक लढवली, मात्र त्यांना यश मिळालं नाही। गरुड यांच्या भाजप प्रवेशाने गिरीश महाजनांना मतदारसंघात मोठा प्रतिस्पर्धी उरला नाही। पक्षातील कुरघोडीचं राजकारण आणि कार्यकर्त्यांची कामं होत नसल्याने राष्ट्रवादीतून बाहेर पडल्याचं गरुड यांनी म्हटलंय। तर गरुड कुठल्याही पक्षात जाण्यास मोकळे असल्याचं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी म्हटलंय। जाऊ नका त्यांनी विनंती केली, परंतु मी इतका त्रासलेलो होतो, त्यांनी डोळ्यांनी पाहिलेलो होतो। वेळोवेळी मी तालुक्यातल्या नेत्यांच्या जिल्ह्याच्या नेत्यांच्या कानावर टाकत होतो आणि म्हणून मी अपक्ष सोडण्याचा निर्णय घेतला। संजय गरुड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा माझ्याकडे दिलेला आहे आणि त्यामुळे आता कोणत्या पक्षात जावं यासाठी ते मोकळे आहेत। मुंबईत संजय गरुडांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय। दुसरीकडे काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलेले जळगावचे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील हे कन्या डॉक्टर केतकी पाटीलसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। डॉक्टर उल्हास पाटील हे 1998 साली काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते। त्यांना केवळ 13 महिन्यांचा काळ मिळाला होता। एकेकाळी काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या जळगाव जिल्ह्यात पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी डॉक्टर उल्हास पाटील यांनी प्रयत्न केले होते, मात्र त्यांना यश मिळालं नाही। डॉक्टर केतकी पाटील काँग्रेसमध्ये सक्रिय नव्हत्या, त्या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा असतानाच डॉक्टर उल्हास पाटील यांना काँग्रेसमधून अचानक निलंबित करण्यात आलं। डॉक्टर उल्हास पाटील हे लेवा पाटीदार समाजाचे आहेत। जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये या समाजाचा प्रभाव आहे। तर संजय गरुड मराठा समाजाचे नेते आहेत। या दोन्ही नेत्यांच्या येण्यानं भाजपची ताकद नक्कीच वाढणार आहे। गरुड यांच्या भाजप प्रवेशामुळे गिरीश महाजनांची जामनेर मतदारसंघात ताकद अजून वाढणार आहे। त्यामुळे महाजनांपुढे आता प्रबळ प्रतिस्पर्धी उरला नसल्याचं दिसतंय। संजय महाजनसह व्हिडिओ रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, जळगाव।